नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत। या सर्व समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे व वज्राई प्रकल्पग्रस्त महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा रवींद्र म्हात्रे या आक्रमक झाल्या असून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आपल्या प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी सेक्टर 5 ते 8 येथील उद्यानामध्ये लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत। दरम्यान उद्यानामध्ये लहान मुलांना बसण्यासाठी खेळणी नाही, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस नाही, अशा अनेक समस्या आहेत। तसेच पादचारी पूल बांधण्यासंदर्भात व फेरीवाला व्यवस्थापन परवाना न मिळाल्यासंदर्भात तर अनधिकृत बाजार अशा विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी म्हात्रे यांनी लाक्षणिक उपोषण पुकारले आहे। बुधवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत। आपल्या प्रभागातील कोपरखैरणे सेक्टर 5, 7 आणि 8 मध्ये सर्वांचे जे मुद्दे महत्त्वाचे आहेत त्या वारंवार पत्र महानगरपालिकेला दिले आहे। वारंवार पत्र देऊन सुद्धा महापालिका त्याच्यावरती लक्ष देत नाही। सर्वप्रथम मुद्दा आहे आपल्या अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये उद्यान आहे, पण उद्यानामध्ये काय पाहिजे? लहान मुलांसाठी खेळणी नाहीत। दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्येच उद्यानामध्ये की त्याच्यामध्ये जे गजोबो आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी व महिलांना बसण्यासाठी जे बेंचेस आहेत ते तुटलेले आहेत आणि काही गजोबोमध्ये तर नाहीच आहेत बेंचेस। ते परिस्थिती आहे। तिथे पंप आहे तो नादुरुस्त आहे। सीसी कॅमेरे पाहिजे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसी कॅमेरे पाहिजे आणि जो पंप आहे त्याचा उद्या शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून अशा काही गोष्टी आहेत तिथे की लोकांना उद्यानामध्ये काय आरोग्यासाठी चांगलं राहावं म्हणून परिस्थिती आहे। त्यासाठी आरोग्यासाठी काय लोक तिथे चालत असतात, वॉकिंगला येत असतात। त्या अशा सुविधा लहान मुलं तिथे खेळायला येत असतात। मी जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा तिथे घसरगुंडी अप अँड डाऊन ही होती एक अनेक म्हणजे हत्ती वगैरे घसरगुंडी वगैरे विविध खेळणी टाईपची होती। आता तिथे उद्यानामध्ये खेळणी दिसतच नाहीये। दुसरा मुद्दा आहे स्काय वॉक। आपली सेक्टर 7 ची इथे आमच्या इथे राहणारे लोक इतर ज्येष्ठ नागरिक असतील कुठलेही इतर नागरिक ते पलीकडे जाताना 15 मध्ये किंवा 15 चे लोक इकडे येताना 15, 16, 17, 18 ची किंवा 5 ते 8 चे लोक तिकडे जाताना तिथे स्काय वॉक पाहिजे। माझं म्हणणं काय, तुम्ही वाशीला करता मग इकडे का नाही? इथं झालं पाहिजे। उद्या ऍक्सिडेंट झालेले आहेत, तिथे 2 व्यक्ती वारलेले आहेत। पेपर विकणारा व्यक्ती तिथे ऍक्सिडेंट होतो, वारलेला आहे तिथे। तिसरा मुद्दा आहे आपल्या कंडलमा अंतर्गत जी कामं आहेत, जी कामं असोसिएशन काय असोसिएशन मध्ये झालेले आहेत, सरकारच्या निधीतून झालेले आहेत, ती झालेले आहेत ठीक आहे, पण कंडलमा अंतर्गत होताना बाकीच्या असोसिएशन मध्ये कामं झालेली नाहीत। 70% लोकांची कामं झालेली नाहीत, ती कामं व्हायला पाहिजे। 30% लोकांची दिसतात कामं दिसतात आणि 70% राहतात लोकांची पूर्ण अशी झाली पाहिजे। तुम्ही असं करू नका ना, प्रलंबित आहेत जी असोसिएशन झाल्यात मान्य आहे, पण जी राहिल्यात त्यांची पण कामं व्हावी अशी कामं करा की पूर्ण कामं झाली पाहिजे। त्या उदाहरणार्थ कन्नडमध्ये कोण मलीसरण वाहिनी, पाण्याची लाईन फुटलेल्या आहेत, मलीसरण फुटलेल्या आहेत, वाहिन्या वाहतात, रस्ता सुद्धा नाहीये बनवला। ह्या रस्ता तिथे झाला पाहिजे। रस्ता हा महत्वाचा गोष्ट आहे, मलीसरण महत्वाची गोष्ट आहे। पाण्याची पाईपलाईन ही त्याच्यामधून तुम्हाला आपल्या लक्षात असेल की त्याच्यामधून संडासी लाईन मिक्स होते पाण्यामध्ये आणि ती लोकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये जाते ती आणि ती मिक्स होऊन लोक पितात तिथली। 5वा मुद्दा आहे जी आमची फेरीवाले जे धंदे करतात, उदाहरणार्थ सेक्टर 7, 8 आणि 5 मध्ये जे फेरीवाले आहेत त्यांचे बायोमेट्रिक झालेले आहेत, त्यांना बेलापूर मध्ये वाशिम मध्ये त्यांना लायसन दिलेले आहेत, नवी मुंबई महानगरपालिका परवाना। मग आमच्या इथल्या लोकांना का नाही परवाना त्याला देऊन टाका ना, जेणेकरून लोक रस्त्यावर बसणार नाहीत। परवाना झालं का ते आपल्या मस्तपैकी त्या जागेमध्ये बसणार। चांगल्या ठिकाणी परवाना लायसन झाला म्हणजे कायदेशीर लायसन होतो परवाना। मुद्दा म्हणजे राफा नाईक शाळेच्या पाठीमागे दरवर्षी पावसाळ्यामध्ये तिथे पाणी साचतो। पाणी साचल्यामुळे तिथे लोकांच्या घरात पाणी घुसतो, पूर सारखी परिस्थिती होते।
आणि त्यांच्या गाड्यांचे नुकसान, घराचं नुकसान असं होतं. म्हणजे असे दरवर्षी आम्ही तिथे द्यायचं. तुम्ही तिथे बघा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर तिथे काय ना काय कोण ना कोण तिथे माल टाकतात, मटेरियल टाकतात. त्याच्यामुळं तिथं कशामुळं काय होतंय तर प्रॉब्लेम ते महापालिकेने शोधला पाहिजे. वारंवार पत्र दिले आणि गोष्टी झाल्या पाहिजे अशा. हा मुद्दा घेऊन मी येणाऱ्या 7 तारखेला, आत्ताची 7 तारीख आहे, याला उपोषणाला म्हणून पत्र दिलेलं आहे महापालिकेला आणि पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. आणि 7 तारखेला उपोषण ठरलेलं आहे. माझं फिक्स बसणार. परमिशन नाही दिले तरी मी बसणार उपोषणाला. आवाज स्टुडिओसाठी पंकज बेमनशीसह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट नवी मुंबई.